नमस्कार शेतकरी, तुमचं नाव सांगा संपूर्ण. नमस्कार, माझं नाव शंकर गोपाळ गाडगे, रिटायर आर्मी फौजी. मी पाठीमागच्या वर्षापासून मल्टीप्लायर वापरायला सुरुवात केली आहे आणि त्याचा खूप छान मला रिझल्ट मिळाल्यामुळं मी आता प्रथमतः मी 1 किलो वापरलेलं. कोणकोणत्या पिकासाठी वापरलेला आहे? मी बेमूग, गहू आणि ऊस, काकडी, वांगी, अशा तकरीबन बऱ्याच पिकांना मी आता ते वापरलेलं आहे आणि लोकांच्यापर्यंत बी आता पोहोचवण्याचं मी काम करत आहे आणि लोकांना रिझल्ट मिळाल्यामुळे खूप लोक येऊन माझ्याकडून हे खरेदी करत आहेत आणि त्यांना रिझल्ट मिळाल्यामुळं त्या आता माझ्याकडून नेलेला बॉक्स संपला. आता मी दुसरं बुकिंग टाकलेलं होतं, तो आता मी आज दुसरं 5 किलोचा बॉक्स घेऊन चालू. आणि तुम्ही भुईमुग किती गुंठ्यामध्ये केला होता आणि तुम्हाला उत्पादन कसं भेटलं? भुईमुग मी 15 गुंठ्यामध्ये केलेला. मला उत्पादन खूप छान मिळालेलं आहे. शेंगा नाही म्हटलं तर एका आळ्याला 100 ते 150 शेंग लागलेली होती, पण पाण्यामध्ये गेल्यामुळे आम्हाला काही अर्ध्या उत्पादन मिळालं, पण आम्हाला त्याच्यामध्ये 10 पोती शेंगा झालेल्या आहेत आणि अर्ध क्षेत्र आमचं पाण्याखाली गेल्यामुळं ते आमच्या काही हाताला आलेलं नाही. आणि वांगी आणि काकडीचा रिझल्ट कसा आहे? वांगी आणि काकडीचा रिझल्ट बी खूप छान प्रकारे आहे. वांगी आम्हाला नाही म्हटलं तर एका आळ्याला आम्हाला 30 ते 40 वांगी लागते आणि फुलधारणा बी खूप प्रकारे होत आहे. आणि वांग्याचा जो कलर आहे एकदम काळा कुट्टा आहे आणि काकडी एकदम लांब लचक आणि छानपैकी काळा कुट्ट काकडीचा बी कलर होत आहे आणि पीक बी धारणा त्याची खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि वांगी आणि काकडीचा चवीमध्ये कसा आहे, रिस्पॉन्स कसा आहे शेतकऱ्यांचा, ग्राहकांचा? पहिल्यांदा ग्राहक येऊन घेऊन गेले ना की आता ग्राहक काय होते, चवीला खूप प्रकारे छान असल्यामुळे ग्राहक येऊन माझ्याकडून शोधत येतात आम्हाला की वांगी बाबा मल्टीप्लायरच्या याच्यातून उत्पन्न झालेलं आहे. ऑर्गॅनिक असल्यामुळे लोकांना त्याच्या चवीचं आणि इतर रासायनिक खतावल्या वांग्यांच्या ह्याच्यामध्ये फरक जाणवलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी वांगी वगैरे आणि काकडी हे आम्हाला कुठे बी आम्ही बसलो बाजारामध्ये